शाळांच्या प्रांगणातील पार्किंग राज संपणार, नॅशनल उर्दू हायस्कूलमधून वाहतूक पोलिसांच्या धडक मोहिमेला प्रारंभ. ज्या शाळांची प्रांगणे चिमुकल्यांच्या किलबिलाटाने आणि खेळाच्या ऊर्जेने भरायला हवी, ती आजवर धुळ्यात वाहनांच्या गर्दीने आणि अडथळ्यांनी ग्रासली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या हक्काच्या या जागेवरील अतिक्रमणाला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात धुळे शहर वाहतूक शाखेने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. या मोहिमेचा प्रारंभ आज चाळीसगाव रोडवरील नॅशनल उर्दू हायस्कूलमधून करण्यात आला, जिथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला पायदळी तुडवत उभ्या केलेल्या वाहनांच्या मुजोरीला कायद्याचा हिसका दाखवण्यात आला. गेल्या कित्येक महिन्यापासून नॅशनल उर्दू हायस्कूलसह शहरातील अनेक शाळांची मैदाने ही परिसरातील नागरिकांसाठी सोयीस्कर आणि विनाशुल्क वाहनतळ बनली होती. 2 चाकी ते 4 चाकी वाहनांच्या या अतिक्रमणामुळे शाळेत येणाऱ्या चिमुकल्या पावलांना अडखळायला होत होते, त्यांच्या खेळाच्या अधिकारावर गदा येत होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही केवळ एका शाळेची व्यथा नसून शहराच्या शैक्षणिक वातावरणाला लागलेली कीड होती, जी मुळापासून उखडून काढण्याचा निर्धार आता पोलिसांनी केला आहे. या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिलेला इशारा आता अधिक स्पष्ट आणि अंतिम आहे. हा इशारा केवळ दंडाचा किंवा कारवाईचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या बालपणाचे आणि शिक्षणाचे रक्षण करण्याचा आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की यापुढे शाळांच्या आवारात कोणतेही अनधिकृत वाहन आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ते थेट उचलले जाईल आणि वाहन मालकावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. ही मोहीम केवळ एक दिवसाचा देखावा नसून शहरातील प्रत्येक शाळा अतिक्रमणमुक्त होईपर्यंत अव्याहतपणे सुरू राहील. हा केवळ कारवाईचा बडगा नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि मोकळ्या वातावरणात शिकण्याच्या व खेळण्याच्या अधिकाराला पुन्हा प्रस्थापित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.